मित्रांनो, तुमचं वय जर 35 ते 55च्या मध्ये असेल, तर ही एक एक्सरसाइज तुमची इफेक्टिव्हिटी ते तुमच्या कामामध्ये असेल, तुमच्या हेल्थमध्ये असेल किंवा तुमच्या नात्यांमध्ये असेल, 2x to 5x वाढवू शकेल इन्स्टंटली. करायचं काय? काहीच नाही. तुम्हाला फक्त शांत बसायचं आहे. पीसमध्ये तुम्हाला स्वतःबरोबर 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं तुम्हाला स्पेंड करायचे आहेत. पीसफुली बसणं ही माझी सुपर पॉवर आहे आणि कदाचित ही तुमचीसुद्धा ह्या क्षणापासून सुपर पॉवर बनू शकते. आता सगळेच ह्या ॲक्टिव्हिटीला करू शकतील का? आन्सर इज नो. ज्या भावांना आपली इथनं पुढची दुसरी इनिंग पहिल्या इनिंगपेक्षा मजबूत करायची आहे, तो प्रत्येक भाऊ ह्या ॲक्टिव्हिटीला आत्ता ह्या क्षणाला करणार ह्याची मला खात्री आहे. करायचं काय तुम्हाला? 3 स्टेप आहेत. पहिली स्टेप, तुम्ही शांत बसल्यानंतर ना तुम्ही हे एक्सपिरियन्स करताल की एवढा सारा विचारांचं जाळं आहे डोक्यावरती. विचारांचं काम आहे येणं आणि त्यांचं काम आहे जाणं. तुमचं काम काय आहे? तुम्हाला ह्या पहिल्या स्टेपमध्ये विचार तुम्हाला खूप डिस्टर्ब करणार आहेत. तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. जो श्वास तुमचा अनकॉन्शियस लेवलला चालला आहे, त्या श्वासाला तुम्हाला कॉन्शियसली बघायचं आहे, विटनेस करायचं आहे. आणि कशाप्रकारे तो श्वास तुमचा आत जाताना तुमची छाती आणि पोट बाहेर येतं आहे, तो श्वास बाहेर जाताना तुमची छाती आणि पोट पुन्हा आत जात आहे. ह्या सुंदर अशा ॲक्टिव्हिटीला फक्त तुम्हाला ऑब्झर्व करत राहायचं आहे. तुम्ही ही पहिली स्टेप जर प्रॉपरली शांतपणे कंप्लीट करू शकलात 4, 5, 10 मिनटं, तर तुम्ही दुसऱ्या स्टेपसाठी तुम्ही पात्र आहात. दुसऱ्या स्टेपला तुम्ही हे एक्सपिरियन्स करताल की तुमचा श्वास रिलॅक्स आणि स्लो झाल्यामुळं तुमचं डोकं आता शांत व्हायला लागलेलं आहे. जे विचारांचं जाळं चाललं होतं, ते विचार हळूहळू तुमचे कमी व्हायला लागलेले आहेत. जेव्हा तुम्ही ह्या दुसऱ्या स्टेपला तुम्ही मास्टर करताल, तेव्हा तुम्ही तिसऱ्या स्टेपसाठी पात्र झालेले आहात. जेव्हा तुम्ही तुमचा श्वासही स्लो केला आहे, तुमचं माइंड पण तुम्ही थोडंसं स्लो केलेलं आहे, तेव्हा तुम्ही तिसरी स्टेप तुम्ही शांतपणे ऑब्झर्व करू शकताल, ते म्हणजे तुमची बॉडी. कसं आहे माहिती आहे का? आपल्याला माहीत पण नसतं की आपण किती मोठ्या प्रमाणात आपल्या बॉडीवरती टेन्शन पकडलेलं असतं. मे बी ते विचारांचं असेल, आपल्या कपाळावरती, आपल्या मानेवरती, आपल्या लोअर बॅकमध्ये. जेव्हा तुमचा श्वास स्लो होईल, तुमचं डोकं स्लो होईल. जेव्हा तुमचं डोकं, विचार स्लो होतील, तेव्हा तुमच्या बॉडीला तुम्ही ऑब्झर्व करू शकता. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या बॉडीला स्टेप बाय स्टेप 2, 5, 10 मिनिटांमध्ये तुमच्या फोरहेडपासून, तुमच्या डोक्यापासून तुमच्या पायांच्या बोटांपर्यंत एक एक पार्टला जेव्हा तुम्ही रिलॅक्स करताल, तेव्हा तुम्हाला रिलॅक्स ॲज इन शिथिल करताल बॉडीला तुम्ही, तेव्हा तुम्हाला जाणवेल की यार, बॉडीला शांत करणं, रिलॅक्स करणं किती सुंदर अशी ही प्रक्रिया आहे. जेव्हा तुम्ही ह्या तिन्ही गोष्टींना मास्टर करताल आणि एव्हरी सिंगल डे ह्याला परफॉर्म करायला सुरुवात करताल, तुम्हाला जाणवेल की तुमचा स्वतःच्या बॉडीली मुवमेंटवरती किती कंट्रोल आलेला आहे, तुमची अवेअरनेस केवढी वाढलेली आहे. ॲट द सेम टाईम तुमच्या प्रत्येक तोंडातनं बाहेर आलेल्या त्या शब्दांवरती तुमचा किती कंट्रोल आलेला आहे. या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि मी तुमच्याबरोबर आहे. तुम्हाला सगळ्यांना ह्या तुमच्या दुसऱ्या इनिंगसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.